नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे कॉमर्स शाखेमधील करिअरच्या वेगळ्या वाटा आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री पंकज मानधने सर. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. सरांची थोडीशी मी ओळख आपल्याला करून देऊ इच्छिते. गेली 15 वर्ष सीएची ते प्रॅक्टिस करतायत. तसंच सरांनी याच विषयावर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी व्याख्यानं सुद्धा घेतलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीएची प्रॅक्टिस करत असताना दुबई, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची अशी कामं केलेली आहेत. मात्र ही प्रॅक्टिस करत असताना तरुणांशी संवाद साधण्याची आवड होती आणि त्यामुळेच त्यांनी आयटॅप नावाची ही संस्था 2008 साली सुरू केली आणि या संस्थेच्या अंतर्गत कॉमर्स क्षेत्राशी संबंधित असणारे प्रश्न आणि करिअरच्या वेगवेगळ्या वाटा या संदर्भात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत आणि याच विषयासंदर्भात आजही ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या विषयासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर आम्हाला फोन करा. त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या 02266843333. सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. अर्थातच आजचा आपला विषय कॉमर्स शाखेतील करिअरच्या वेगळ्या वाटा. मुळात कॉमर्स शाखेकडे आजकाल विद्यार्थ्यांचा ओढ जो आहे हा वाढत चाललेला आहे, कारण खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कॉमर्सचा उपयोग विद्यार्थ्यांना हा होत असतो. तर काय नेमक्या वेगळ्या वाटा आहेत, काय सांगणार? कॉमर्स शाखेमध्ये आल्यानंतर प्रामुख्याने जी महत्वाची करिअर्स आहेत ती सीए, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी, ICWA, MBA ही प्रामुख्याने करिअर्स सर्वांना माहीत असतात. ही करिअर तशी खूप छान आहेत, जसं चार्टर्ड अकाउंटंट, CS आणि ICWA. मात्र ह्या करिअर्सला कंप्लीट करायला 3 ते 5 वर्षापर्यंतचा वेळ लागतो आणि MBAचं जर करिअर घ्यायचं असेल तर त्या करिअरला पण 2 वर्षाचा वेळ लागतो. आपण आज वर्तमानपत्रामध्ये वाचतो की MBAच्या 45,000 आमच्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 45,000पैकी साधारणतः 20 ते 25,000 जागा रिकाम्या आहेत आणि लाखो रुपयांची MBAची फीस असते. मग होतं काय की बऱ्याच विद्यार्थ्यांना CA, CS करण्या एवढी वेळ त्यांच्याकडे नसतो किंवा MBA करण्याला लागणारा तेवढा पैसा त्यांच्याकडे नसतो. मग असा प्रश्न येतो की कॉमर्स शाखेमध्ये ह्याच्याशिवाय दुसरी करिअर्सच नाहीयेत का, वेगळी काही अपॉर्च्युनिटीज नाहीयेत का? तर मागील काही वर्षापासून टॅक्सेशन, अकाउंट्स आणि फायनान्स ह्या क्षेत्रातलं PBAचं करिअर हे याला खूप उत्तम पर्याय म्हणून उभं राहिलं आहे आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांना करिअरची वेगळी वाट म्हणून हे PBAचं करिअर समोर आलेलं आहे. नक्कीच, पण PBAचं करिअर म्हणजे नेमकं काय आणि अकाउंट्स, फायनान्स आणि टॅक्सेशन बद्दल जर बोलायचं झालं तर यामध्ये कशा प्रकारे स्कोप आहे? मॅडम, PBA म्हणजे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट. आपण जेव्हा अकाउंटंट हा शब्द ऐकतो ना त्यावेळेस समाजामध्ये अकाउंटंट बद्दल तशा भरपूर गैरसमजुती होतात. मी जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलतो, विद्यार्थी मला सांगतात की सर अकाउंटंट म्हणजे काय, की एक टॅलीचा एंट्री करणारा व्यक्ती ज्याचा पगार असेल 5-7 हजार रुपये आणि 5-7 हजार रुपयाच्या पगारासाठी आपण त्याला करिअर कसं म्हणावं? खरं ही साफ चुकीची माहिती आहे. मी हे करिअर बद्दल थोडंसं विस्तृतरित्या सांगतो. जसं मी सांगितलं की टॅक्सेशन, अकाउंट्स आणि फायनान्सचं PBAचं करिअर आहे. पहिला शब्द आहे टॅक्सेशन. बरोबर. आपल्या भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे टॅक्सेशनच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 118 प्रकारचे टॅक्सेस आणि लॉज बिझनेसला ऍप्लिकेबल होतात. हे फक्त भारतातच होतं, जगात कुठेही एवढ्या वेगळ्या प्रकारचे टॅक्सेस नाहीयेत. सो जर टॅक्सेसचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायला गेलं तर इन्कम टॅक्स, त्यामध्ये TDS, ॲडव्हान्स टॅक्स, वेल्थ टॅक्स, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज, कस्टम्स ही यादी खूप लांबपर्यंत जाऊ शकते. त्याचसोबत वेगळ्या प्रकारचे लॉज आपण जेव्हा बघतो की कंपनी लॉ असतो, पार्टनरशिप, वेगळ्या प्रकारचे लॉज आणि ऍक्ट जे असतात त्याच्यात कंपनी लॉ, पार्टनरशिप फर्म ऍक्ट किंवा शॉप ऍक्ट, फॅक्टरीज ऍक्ट, लेबर ऍक्ट, SSI ऍक्ट, PFI-ESI ऍक्ट, इम्पोर्ट एक्सपोर्ट ऍक्ट ही पण यादी एवढी जास्त वाढत चालली. सो आज बिझनेसमन लोकांचा खूप प्रश्न महत्वाचा बऱ्याच वेळा CA म्हणून आम्हाला विचारला जातो की खरं सर आम्ही बिझनेस करायचा की ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ठेवायची? तर खरं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती माहिती असणाऱ्या व्यक्तींसाठी खूप सुंदर करिअर जे डेव्हलप झालेलं आहे ते हे टॅक्सेशन, अकाउंट्स आणि फायनान्स मधील PBAचं करिअर आहे. मी तुम्हाला एक थोडं विस्तृतरित्या सांगतो. 100 वर्षापूर्वी JRD टाटांनी खरं ह्या अकाउंटंट ह्या व्यक्तीचं महत्व ओळखलं होतं. 100 वर्षापूर्वी त्यांनी एक ठिकाणी म्हटलं होतं की कोणत्याही कंपनीमध्ये जर अकाउंटंट हा व्यक्ती किंवा त्याच्या कंपनीचं अकाउंट डिपार्टमेंट हे इफिशियंट नसेल, तेवढं नॉलेजेबल नसेल किंवा ट्रेंड नसेल तर कधी ना कधी ती कंपनी बुडालीच म्हणून समजा. हे असं थेट वाक्य त्यांचं होतं. मी जेव्हा पहिल्यांदा हे त्यांचे शब्द ऐकले किंवा वाचले त्यावेळेस मला थोडं कुतूहल वाटलं की खरं अकाउंट्स डिपार्टमेंट नसेल तर कंपनी बुडेल कशी काय? म्हणजे बरेचसे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, अकाउंट डिपार्टमेंटवर एवढी महत्वाची जबाबदारी का?
पण नंतर जेव्हा मी आज माझ्या 15 वर्षाच्या सीएच्या प्रॅक्टिसमध्ये आहे तेव्हा प्रॅक्टिस करताना मग लक्षात आलं की माझ्या समोर जेव्हा पाहिलं की बरेचशी बिझनेसेस फक्त अकाउंटंट्सच्या चुकीमुळे किंवा अकाउंट डिपार्टमेंट व्यवस्थित नसल्यामुळे प्रचंड लॉसमध्ये गेलेली आहेत किंवा बंद पण झालेली आहेत. आपल्या भारत सरकारचं किंवा राज्य सरकारचं आर्थिक धोरण हे खूप किचकट आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची टॅक्सेस, त्यांचे नियम हे खूप वेगवेगळे आहेत आणि त्यात सतत बदल होत राहतात. आपल्याकडे टॅक्सेस 3 वेगळ्या लेयर्सवर कलेक्ट केली जातात. एक लोकल बॉडी कॉर्पोरेशन असतं ज्याला आपण म्युन्सिपालिटी किंवा कॉर्पोरेशन म्हणतो, त्याच्यानंतर एक स्टेट गव्हर्नमेंट येतं आणि त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट येतं. ह्या सगळ्या लोकांचं टॅक्स कलेक्ट करण्याचा एकच त्यांचा जो कस्टमर असतो तो म्हणजे सामान्य माणूस. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस, जसं लोकल बॉडी जे असते ते ऑक्ट्रॉय कलेक्ट करते, प्रॉपर्टी टॅक्स कलेक्ट करते, स्टेट गव्हर्नमेंट वॅट कलेक्ट करतं, देन रोड टोल टॅक्सेस कलेक्ट करतात, स्टॅम्प ड्युटी कलेक्ट करतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स वगैरे ह्या बरेचसे वेल्थ टॅक्स, कस्टम्स, एक्साइज कलेक्ट करतं. पण याच्यामध्ये काय होतं की ह्या टॅक्सेसचे कॅल्क्युलेशन्स, त्याचे पेमेंट करायची पद्धत, त्याच्या वेगवेगळ्या डेट्स, त्यांचे रिटर्न्स फाईल करण्याची पद्धत, त्यांच्या वेगवेगळ्या डेट्स हे दिवसेंदिवस खूप कॉम्प्लिकेटेड होत खऱ्या अर्थानं मला वाटतं की टॅक्सेशन पॉलिसी याची गुंतागुंत ही अधिकाधिक वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे अर्थातच या सगळ्या गोष्टींमध्ये सामान्य माणसाचा वेळ हा खर्च होतोय आणि याच दृष्टीने पीबीएचं करिअर जे आहे सध्या खूप महत्त्वाचं मानलं जातं. यामध्ये कोणकोणते विद्यार्थी काय कशा प्रकारे यात करिअर करू इच्छित आहेत, काय नेमका हा मार्ग आहे, कशा मार्गाने त्यांनी जायला हवं, याबाबत सरांकडून आपण अधिक मार्गदर्शन घेणार आहोत. तुम्ही सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता, आम्हाला फोन करू शकता. तुमच्या फोनची आम्ही वाट पाहतोय. कॉमर्स क्षेत्रातील वेगवेगळ्या करिअरच्या वाटा या संदर्भात आपण चर्चा करतोय आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत पंकज मानधनेजर, जे स्वतः 15 वर्ष सीए म्हणून कार्यरत आहेत. कॉमर्स क्षेत्रामध्ये काय कशा प्रकारे वेगवेगळ्या वाटा आहेत, विशेषतः प्रोफेशनल बिझनेस अकाउंट या क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात संधी आहे विद्यार्थ्यांना. काय कशा प्रकारच्या या संधी आहेत हे आपण सरांकडून जाणून घेतोय. सर काय सांगणार? मी ब्रेकला जाण्याच्या अगोदर सांगितलं होतं की JRD टाटांनी जे 100 वर्षापूर्वी सांगितलं होतं की अकाउंट डिपार्टमेंट जर इफिशियंट नसेल तर कंपनी बुडू शकते. मी त्याची काही उदाहरणं देऊ इच्छितो. आज 100 वर्षानंतर पण आपल्याकडे टॅक्स स्ट्रक्चर एवढं कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्या टॅक्सेसचे कंप्लायन्सेस एवढे विचित्र आहेत आणि ते जर वेळेत झाले नाही तर त्याच्या इंटरेस्ट पेनल्टी ह्या लिटरली दानवी प्रकारच्या पेनल्टीज आहेत. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो. TDSचं रिटर्न बिझनेसमॅनला वर्षात 4दा भरायला लागतं आणि ते जर वेळेत भरलं नाही तर पर डे 200 रुपीज त्याची पेनल्टी असते, ज्याचं वर्षाला जवळपास 2 लाख रुपयापर्यंत फक्त पेनल्टी जाते. वॅटचं रिटर्न जर वेळेत भरलं नाही आणि त्याच्यामध्ये वॅट डिपार्टमेंटकडनं नोटीस आली आणि तोपर्यंत तुम्ही जर रिटर्न आणि पेमेंट भरलं नाही तर तुम्हाला जेवढा भरायला लागतो त्याच्या 100% पेनल्टी लागते आणि दरवर्षी 18% प्रमाणे व्याज भरायला लागतं. आता परवाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी सर्व्हिस टॅक्स जर वेळेत भरला नाही तर 30% इंटरेस्ट लागेल अशी तरतूद केलेली आहे. मी असं विचार करतो की आज कोणत्या बिझनेसमध्ये 30% प्रॉफिट राहिलेला आहे आणि जर तेवढं प्रॉफिट नसेल मात्र ह्या टॅक्सेसच्या इंटरेस्ट पेनल्टीजमध्ये जर एवढे पैसे घालायचे असतील तर मग तो बिझनेस लॉसमध्येच जाणार आणि बिझनेस बुडणारच. राईट. ही सर्व जबाबदारी ह्या वेगवेगळ्या टॅक्सेसची माहिती, त्यांचे कंप्लायन्सेस आणि त्याच्याबद्दल ट्रेनिंग आणि अपडेटेड नॉलेज असण्याची जबाबदारी ही प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटची असते आणि त्याच्यामुळे त्या क्षेत्राची व्याप्ती प्रचंड वाढत आहे. आम्ही एक अभ्यास केला की 10 वर्षापूर्वी एखाद्या 50 लाख टर्नओव्हर असलेल्या बिझनेससाठी एक अकाउंटंट ज्याचा पगार 5 ते 7 हजार असेल एवढासा पुरे असायचा. पण आज तेवढ्याच टर्नओव्हरसाठी हे वेगवेगळे टॅक्सेसचे कंप्लायन्सेस वाढलेले असल्यामुळे साधारणतः 3 लोकांची गरज भासते आणि त्यांचा पगार पण 10 ते 15 हजार रुपयापर्यंत असू शकतो. सो तिप्पट त्याची नीड वाढलेली आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी बिझनेसेस खूप गतीनं वाढतायत, इंडस्ट्रीज वाढतायत आणि त्यामुळं ह्या ट्रेन्ड अकाउंटंटशी ज्यांना टॅक्सेशन, फायनान्स आणि अकाउंट या क्षेत्रातलं संपूर्ण नॉलेज असेल ह्या अकाउंटंटची न भूतो न भविष्यती एवढी गरज आजच्या काळी निर्माण झालेली आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं अकाउंट्स हे क्षेत्रच असं आहे की मला वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये अकाउंटंटची ही गरज असतेच आणि तितकंसं साधं सरळ सोपं असं हे खरं तर क्षेत्र राहिलेले नाहीये. पीबीए संदर्भात आपण चर्चा करतोय. पीबीए मध्ये काय कशा प्रकारे करिअरच्या मग वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात? श्वेता, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आपण जर बघितलं तर बाकी कोणत्याही करिअरमध्ये, समजा मेडिकलचं करिअर असेल, इंजिनिअरिंगचं करिअर असेल, एखादा इंजिनियर व्यक्ती
डॉक्टरकडे काम करू शकत नाही किंवा डॉक्टर एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडे काम करू शकतो, पण अकाउंटंट हे असं एक दुर्मिळ करिअर आहे, प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटचं हे जे करिअर आहे की तुम्ही कोणताही व्यवसाय, बिझनेस, इंडस्ट्री, संस्था, एखादी ट्रस्ट, हॉस्पिटल, बँक, कोणतीही ऑर्गनायझेशन किंवा प्रत्येक ठिकाणी अकाउंटंटची गरज असतेच. असं तुम्हाला एक पण ऑर्गनायझेशन नाही सापडणार की जे सांगतात की आम्ही व्यवसाय करतो मग मला अकाउंटंटची गरज नाही. एवढी ह्याची व्यापकता मोठी आहे. यात संधी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत. 2 प्रकारे तुम्ही याच्यामध्ये पुढे करिअर करू शकता. आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन, मी आता जसं म्हटलं, आपण वेगवेगळ्या पोझिशन्सवर आपण जॉब करू शकता. जसं अकाउंट ऑफिसर असेल, अकाउंट मॅनेजर असेल, फायनान्स ऑफिसर असेल, स्टोअर मॅनेजर, परचेस मॅनेजर, टॅक्सेशन मॅनेजर, ऑडिट मॅनेजर, अशा वेगवेगळ्या पोस्टवर आपण जॉब करू शकता. पण याच्यात सर्वात महत्त्वाची दुसरी संधी आहे आणि ती म्हणजे 2 ते 3 वर्षाचा ह्या क्षेत्रामध्ये एक्सपिरियन्स घेऊन आपण स्वतःची कन्सल्टन्सी चालू करू शकता. आज प्रत्येक विद्यार्थ्यांचं हे स्वप्न असतं की माझं स्वतःचं काहीतरी करावं, मी आयुष्यभर जॉब करत न राहता मी माझं स्वतःचं काहीतरी करावं, माझं स्वतःचं ऑफिस असावं. आणि नेमकं हेच या क्षेत्रात साध्य होतं. तुम्ही 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन छोटी छोटी अकाउंट रायटिंगची कामं, वेगवेगळ्या रजिस्ट्रेशन जसं पार्टनरशिप फॉर्म रजिस्ट्रेशन, वॅट रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स रजिस्ट्रेशन अशी कामं घेऊ शकता. पॅन नंबर, टॅन नंबर काढण्याची कामं घेऊ शकता. वॅट रिटर्न, इन्कम टॅक्स रिटर्न करण्याची कामं घेऊ शकता. एक सोपं तुम्हाला उदाहरण सांगतो. आपण कोणतेही छोटेसा बिझनेस घेतला, त्याची जर एक दुकान असेल तर त्याला फुल टाइम अकाउंटंट ठेवणं शक्य होत नाही. त्याचे 2 महत्वाची कारण असतात. एक तर त्याच्याकडे जागा नसते, कारण की जागेचे भाव शहरामध्ये एवढे वाढत चालले आहेत, आणि दुसरं कारण म्हणजे त्याला 10 ते 15,000 रुपये त्याला पगार द्यायला लागणार असतो, जो त्याला परवडत नाही. मग तो बऱ्याच वेळेस काय उपाय असतो की एखाद्या अकाउंटंट, जो पार्ट टाइम अकाउंटंट असतात, त्यांना सांगतो मी आठवड्यात 2 तास या माझ्याकडे आणि त्याचे मी तुम्हाला 4,000-5,000 रुपीज पर्यंत कन्सल्टन्सी फीस देतो. सो अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अकाउंट रायटिंगची कामं करून तुम्ही आपलं करिअर ह्याच्यामध्ये वाढवू शकता. श्वेता, आमच्याकडे एक्झाम्पल्स आहेत की 2-3 वर्षाची प्रॅक्टिस करून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रॅक्टिस चालू केलेली आहे आणि ह्यांचं स्वतःचं छोटंसं ऑफिस आहे. ह्यांच्या ऑफिसेसमध्ये 4-5 ज्युनियर अकाउंटंट्स कामाला आहेत. मी ह्या क्षेत्र पीबीएच्या स्टुडंटचा करिअर म्हणून एक करिअर ग्राफ तुम्हाला दाखवू इच्छितो की कशा प्रकारे या स्टुडंटची डेव्हलपमेंट होऊ शकते. हे पीबीएचं एज्युकेशन घेताना पहिल्या वर्षी साधारणतः ह्यांना फर्स्ट टू 1 लाख ते 3 लाख रुपये एवढी ह्यांना सॅलरी मिळू शकते. एक पीबीएचं झाल्यानंतर 10,000, 15,000 किंवा 20,000 रुपयापर्यंत डिपेंडिंग ऑन देअर परफॉर्मन्स आणि अगोदरच्या एक्सपिरियन्सवर पहिल्या वर्षी त्यांना एवढा पगार मिळू शकतो. दुसऱ्या वर्षी साधारणतः 2 लाख ते 5 लाख रुपये ह्या रेंजमध्ये ह्यांना पगार मिळू शकतो. पहिले 2 वर्षाचा एक्सपिरियन्स प्लस पीबीएचं नॉलेज ह्या बेसिसवर त्यांना 2 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत पगार मिळू शकतो आणि 5 वर्षानंतर हीच फिगर साधारणतः 4 लाख ते 10 लाखापर्यंत जाऊ शकते. सो 5 वर्षानंतर ही फिगर 4 लाख ते 10 लाखापर्यंत जाऊ शकते. ह्याचा अर्थ खूप लाखो रुपये खर्च करून जे लोक कोर्सेस करतात, एमबीए करतात, त्यांना पण आज एवढं पेमेंट मिळत नाही. मात्र पीबीए मध्ये हे साध्य होऊ शकतं. नक्कीच खऱ्या अर्थानं पीबीए हे क्षेत्र किंवा करिअर याची व्याप्ती तुम्ही थोडक्यात आतापर्यंत सांगितलेली आपल्याला. यानंतर आपल्याला फोन जायला सुरुवात झालेली आहे. पिंपरीहून अक्षय बोलतायत. बोला अक्षय, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो सर. बोला अक्षय. माझं आत्ताच बीकॉम झालेलं आहे. हॅलो. हा बोला अक्षय. सर, माझं आत्ताच बीकॉम झालंय. तर मला अकाउंट संदर्भात पुढे कोणता कोर्स करावा शॉर्ट टर्म? नक्कीच खऱ्या अर्थानं अक्षय यांच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपल्याला मिळणारच आहे. सरांकडनं कॉमर्समधनं बीकॉम त्यांनी केलेलं त्या विद्यार्थ्यांनी, आणि आता त्याला पुढे करिअरच्या नेमक्या काय काय वाटा आहेत कॉमर्स क्षेत्रामध्ये त्याला जाणून घ्यायचंय. काय उत्तर देणार? अक्षयचा फोन होता पिंपरीवरनं. मी अक्षयला सांगू इच्छितो, अक्षय तो पिंपरीमध्ये राहतो, त्याच्या जवळच चिंचवडला ह्या पीबीए करिअर करण्यासाठी एक इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अँड अकाउंटिंग प्रोफेशनल्स, इथे जाऊन तू पीबीएचं करिअर जर केलं तर हे फक्त 9 महिन्याचं करिअर आहे आणि तुला ह्या 9 महिन्याच्या करिअरमध्ये तुला इमिडिएटली ते पूर्ण नॉलेज आणि जॉब असं खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मिळू शकतं. नक्कीच खऱ्या अर्थानं पिंपरीमध्येच सरांचं मला वाटतं इन्स्टिट्यूट आहे, तिकडे सुद्धा त्यांनी कॉन्टॅक्ट करायला हरकत नाहीये. जर हाय कॉमर्सचा विद्यार्थी होता पण समजा कॉमर्सची बॅकग्राऊंड नसेल आणि मग पीबीएमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांना काही यामध्ये संधी उपलब्ध होऊ शकते का? श्वेता, मी याच्यात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या करिअरचं नाव आहे टॅक्सेशन, अकाउंट्स आणि फायनान्स. सो कोणत्याही शाखेतला विद्यार्थी असेल तर टॅक्सेशन हे क्षेत्र जवळपास सर्वांसाठी नवीनच असतं. अकाउंट्स, येस, बीकॉमच्या विद्यार्थ्यांना अकाउंट्सचं थोडं नॉलेज असतं आणि बाकी विद्यार्थ्यांना अकाउंट्सचं नॉलेज नसतं, पण एक
अकाउंट्सचं नॉलेज, बेसिक नॉलेज घेणं खूप जास्त डिफिकल्ट नसतं. सो बीकॉमच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि बाकी विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं फंडामेंटल अकाउंट हे नॉलेज सोडल्यानंतर बाकी सगळंच करिअर त्यांच्यासाठी नवीन असतं. तर नक्कीच बीकॉम सोडून BA, BBA, BSc अशा झालेल्या बऱ्याच स्टुडंटनी ऑलरेडी PBAचं करिअर केलेलं आहे. आमच्याकडे एक श्रेया ठाकूर नावाची आमची स्टुडंट आहे. त्यांनी BA झाल्यानंतर ती गृहिणी होती. लग्नानंतर 8 ते 10 वर्षानंतर तिचं BA झालं होतं. त्याच्यानंतर त्यांनी PBAचं करिअर केलं आणि आज PBA झाल्यानंतर 3 वर्षानंतर एक पुण्यामधल्या चांगल्या बिल्डरकडे ती सिनियर अकाउंटंट म्हणून काम करते आहे. सो BA झाल्यानंतर ती अकाउंटंट म्हणून आज काम करते. नक्कीच. खऱ्या अर्थानं याच्यासाठी मग वयोमर्यादा नेमकी काय आवश्यक असते, किंवा मग 12वी झालेले अनेक विद्यार्थी असतात, काही कारणामुळे शिक्षण पुढे घेणं शक्य नसेल, तर मग या विद्यार्थ्यांना काही स्कोप आहे? श्वेता, ह्याचं मिनिमम एज्युकेशन आम्ही ठेवलेलं आहे 12वी पास. 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यापासनं ते रिटायरमेंटला आलेल्या गृहस्थांपर्यंत प्रत्येक जण हा कोर्स करू शकतो. आमच्याकडे भोसरीमधल्या एक कॉमर्स कॉलेजच्या व्हाईस प्रिन्सिपल मॅडम होत्या. त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर PBAचा कोर्स केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आयुष्यभर आम्ही मुलांना अकाउंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आता मला इच्छा आहे की प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट होतं ते मला बघण्याची इच्छा आहे आणि म्हणून त्यांनी व्हाईस प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाल्यानंतर कोर्स केला. सो खरं वयोमर्यादा काय नाहीये, 12वी नंतर कधी पण हा तुम्ही कोर्स करू शकता. नक्कीच. खऱ्या अर्थानं कोर्स कोण कोण करू शकतं हे तर तुम्ही सांगितलं, पण PBA मध्ये करिअर नेमकं करायचं तर ते कसं आणि कुठून करता येईल? इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन आणि अकाउंटिंग प्रोफेशनल्स म्हणजे ITAP ही संस्था PBAचं करिअर चालवते. 2008 मध्ये ही संस्था चालू झालेली आहे आणि या संस्थेच्या पुणे, चिंचवड आणि औरंगाबाद या 3 ठिकाणी आता ब्रँचेस आहेत. लवकरच ह्या संस्थेच्या मुंबई आणि इतर ठिकाणी पण ब्रँचेस चालू होणार आहे. तर ह्या संस्थेकडनं PBAचं करिअर करता येतं. नक्कीच. खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की या करिअरचा मुळात फायदा एकतर नॉलेज मिळवण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्या दृष्टीनेही मार्गदर्शन या कोर्सच्या माध्यमातून मिळू शकतात. पण एक महत्त्वाचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांना किंवा पालकांना, कुठलाही कोर्स असो पण त्यानंतर प्लेसमेंट मिळणार का? तर याचं तुम्ही काय उत्तर द्याल? श्वेता, तू खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलास, कारण की हा अतिशय कळीचा मुद्दा आज बनत आहे. बरेचसे पालक किंवा विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेसची त्यांची माहिती घेऊन आणि भरपूर सारी फीस भरून ते कोर्स करतात. त्यांना सांगितलं जातं की कोर्स झाल्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट दिली जाईल आणि कोर्सच्या दरम्यान ती पूर्ण पैसे भरून टाकतात आणि कोर्स झाल्यानंतर जेव्हा प्लेसमेंट मिळत नाही किंवा काही त्याच्यासाठी त्रास होतो तेव्हा मात्र कुठेतरी फसवणूक झाल्यासारखं होतं. त्याच्यामुळं हे PBAचं करिअर जेव्हा आम्ही चालू केलं त्यावेळेस एक अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना त्याच्यामध्ये आम्ही चालू केली आणि ती म्हणजे कोर्स विथ जॉब. हा कोर्सच आहे मुळी जॉब सोबत. सो हा PBAच्या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर विदिन 45 डेज आम्ही स्टुडंट्सला ट्रेनिंग जॉब्स देतो. सो चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स कन्सल्टंट्स किंवा विविध कंपन्यांच्या अकाउंट्स विभागामध्ये ह्या मुलांना ट्रेनिंग जॉब दिला जातो आणि इथं जे शिकतात PBAच्या करिअरमध्ये ITAP इन्स्टिट्यूटमध्ये जे शिकतात ते प्रॅक्टिकली त्यांना इम्प्लिमेंट करायला तिथे मिळतं. सो प्लेसमेंट ज्या विद्यार्थ्यांना 45 डेजमध्येच प्लेसमेंट मिळालेली आहे त्यांना कोर्स नंतर प्लेसमेंट मिळेल की नाही हे शंकाच खरं राहत नाही. आणि माझा पर्सनली हा प्लेसमेंट हा शब्द माझ्यासाठी थोडासा नेहमी खटकतो. खरं प्लेसमेंट कुणाला द्यावी? ज्याला जॉब मिळत नाही त्याला प्लेसमेंट द्यायचं पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांना एवढं डेव्हलप करायचा प्रयत्न करतो की त्यांना प्लेसमेंट मागायला कुठे जायची गरजच भासू नये. सो आज आपण कित्येक ठिकाणी बघतो न्यूजपेपरमध्ये अकाउंटंट पाहिजे, एक्सपिरियन्स्ड अकाउंटंट पाहिजे, त्याला 5-7 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. मला हे नेहमी कौतुकाचा विषय माझ्यासाठी असतो की जोपर्यंत कोणी पहिला जॉब देणार नाही तोपर्यंत एक्सपिरियन्स कसा येणार? एक्सपिरियन्स असायला पहिला जॉब तर कोणीतरी द्यायला पाहिजे ना. आणि ती भूमिका आज ITAP इन्स्टिट्यूट बजावतं. कित्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातला पहिला जॉब हा ITAP इन्स्टिट्यूटने दिलेला आहे. सो प्लेसमेंट मिळेल की नाही ही शंका PBAच्या करिअरमध्ये राहतच नाही, कारण तो करिअरच आहे मी कोर्स विथ जॉब ह्या संकल्पनेवर आधारित. नक्कीच. कोर्स विथ जॉब अशा प्रकारच्या संकल्पनेवर आधारित हा कोर्स आहे आणि ITAP मध्ये तुम्ही या संदर्भात मार्गदर्शन करता. मुळात मग कोर्सचं नेमकं ड्युरेशन काय कसं असतं, किती वेळ द्यावा लागणार आहे मग विद्यार्थ्यांना आणि काय दिवसभराचं वेळापत्रक असू शकतं? श्वेता, कोर्स जेव्हा चालू होतो त्या कोर्सची एक अजून एक खूप सुंदर संकल्पना आहे ती म्हणजे 80% प्रॅक्टिकल्स आणि 20% थिअरी. हे अशा प्रकारे राबवली जाते की मुलांना क्लासरूममध्ये एक 90 मिनिट्सचे थिअरीचे क्लासेस होतात. त्यांना 1.5 तासाचे थिअरीचे सेशन्स घेतले जातात आणि त्यांना मी सांगितल्याप्रमाणे ट्रेनिंग जॉब्सवर पाठवलं जातं. सो सकाळी किंवा संध्याकाळी ते विद्यार्थी येतात, ते
ट्रेनिंग घेतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जॉब्सवर जातात. त्याच्यामुळे त्यांना 20% थिअरी त्यांच्या क्लासरूममध्ये होते आणि 80% प्रॅक्टिकल ते स्वतः जेव्हा जॉबमध्ये ह्या सगळ्या गोष्टी हाताळतात. TDS कसा भरायचा, C-फॉर्म कसा अप्लाय करायचा, हे रिटर्न्स कसे भरायचे, हे जेव्हा ते स्वतः हाताळतात त्यानंतर एक वर्षभरानंतर ह्या कोर्समधनं नॉलेज आणि ह्या वर्षभराचा एक्सपिरियन्स ह्या बेसिसवर त्यांना अतिशय सुंदर प्लेसमेंट पुढे मिळते. नक्कीच. खऱ्या अर्थानं फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर अनेक गृहिणींना सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही खूप चांगली सुरुवात म्हणता येईल. या संदर्भातही अधिक आपण सरांकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. काँग्रेस शाखेतील वेगळ्या वाटा या संदर्भात आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री पंकज मानधने, जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. गेली 15 वर्ष या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि PBA क्षेत्राशी संबंधित आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेत होतो. सर, ज्या अर्थी तुम्ही सांगितलं की हा कोर्स साधा सरळ सोपा आहे आणि मुळात या कोर्सबद्दल जाणून घेतल्यानंतर कमी वेळात आणि कमी खर्चात होणारा असा हा कोर्स आहे असं म्हणता येईल का? नक्कीच श्वेता, हा कोर्स अतिशय कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारा करिअर आहे. PBAचं हे करिअर फक्त 6 ते 9 महिन्यामध्ये होऊ शकतं आणि बऱ्याच लोकांना ह्याचं कुतूहल आहे की नॉर्मली करिअर जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस आपल्याला दिसतं की मेडिकलचं करिअर जे 3-4 वर्ष लागतं, इंजिनिअरिंगच्या करिअरला भरपूर वेळ लागतो, CA MBAच्या करिअरला भरपूर वेळ लागतो. तर मग PBAचं करिअर 6 किंवा 9 महिन्यात कसं काय होऊ शकतं? ह्याचा बऱ्याचशा वर्तमानपत्रांनी, संस्थांनी अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास करून त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा सर्वात कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारं करिअर आहे. हे फक्त 1.5 तास डेली याच्यामध्ये ट्युशन्स असते, कोचिंग असते आणि त्याच्यानंतर 6 महिने किंवा 9 महिन्याच्या कालावधीमध्ये हा करिअर संपतं. त्याच्याशिवाय मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ह्या करिअरमध्ये 45 दिवसाच्या आत आपल्याला ट्रेनिंग जॉब दिला जातो आणि ह्या त्याच्यामुळे 3 महत्वाच्या गोष्टी साध्य होतात. आपल्याला नॉलेज मिळतं, जॉबमधील एक्सपिरियन्स मिळतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला सॅलरी मिळते. बरोबर. त्याच्यामुळे ह्या सॅलरीमधनंच आपण कोर्सची फीस पण कंप्लीट करू शकता. अर्न अँड लर्न या नावाची आम्ही याच्यामध्ये योजना राबवतो. त्यामुळे होतं असं की कोर्स फीसच्या 80 ते 90% फीस ह्या जॉबमध्ये मिळणाऱ्या सॅलरीमधनंच तुम्ही पे करू शकता आणि विद्यार्थ्यांना पण एक अभिमान राहतो की मी माझ्या स्वतःच्या कमाईमधनं मी हा कोर्स करतोय. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी ह्या कोर्सबद्दल अभ्यास करून असं म्हटलेलं आहे की हा सर्वात कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारा करिअर आहे. बरोबर. खऱ्या अर्थानं मग PBA हा कोर्स जर केला तर मग तो कोणाकोणासाठी जास्त उपयुक्त ठरू शकतो? श्वेता, हा PBAचं करिअर तसं पाहता समाजातल्या विद्यार्थी जे वेगवेगळे आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे करिअर उपयुक्त आहे. पण आपण जर कॉमर्स शाखेपुरतं जर बोलायचं झालं, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे 12th पास स्टुडंट्स जेव्हा ते फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर BCom करतात किंवा दुसरी कोणती डिग्री घेतात BCom किंवा BA, आज आपण बघतो की आपल्याकडे ग्रॅज्युएशनमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणाच्या बेसिसवर आपल्याला खूप चांगला जॉब मिळत नाही. ग्रॅज्युएशनमध्ये दिलं जाणारं शिक्षण आणि इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट ह्याच्यात खूप मोठी तफावत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन करताना त्याच्यासोबत नक्कीच असं काहीतरी एक्स्ट्रा करिअर आपलं डेव्हलप करायला पाहिजे आणि PBA सारखा असा एखादा कोर्स करायला पाहिजे. म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण सांगतो श्वेता, महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी BCom करतात आणि एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये ते BCom झाल्यानंतर पुढच्या करिअरची कॉम्पिटिशन चालू असते. तर त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांनी जर PBAचं करिअर कोर्स BComचं ग्रॅज्युएशन करता करता जर केलं तर त्यांना त्याचा खूप फायदा पडू शकतो. कॉम्पिटिशनमध्ये ते सर्वांच्या बरंच पुढे राहू शकतात. त्याशिवाय BCom झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे करिअर करायचं आहे आणि जे विद्यार्थी CA, CS, ICWA करू शकत नाही त्यांच्यासाठी मी अगोदर म्हटलं सर्वात कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारं करिअर आहे. बऱ्याच जणांना असं असतं की लवकरात लवकर कमवायला चालू करायला पाहिजे असतं, घराला आर्थिक मदत देणं आवश्यक असतं. त्यांच्यासाठी अतिशय सुंदर करिअर आहे आणि ह्याच्यामध्ये पुढे सतत डेव्हलपमेंट आहे. मी अगोदर तुम्हाला जो करिअर ग्राफ दाखवला त्याच्यामध्ये जर सिरियसली स्टुडंट्सनी हा करिअर केलं तर 5 वर्षांमध्ये 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत त्याच्यामध्ये पेमेंट जाऊ शकतं. हे झालं कॉमर्स विद्यार्थ्यांबद्दल. विशेषतः विद्यार्थिनी आणि गृहिणींमध्ये हे करिअर अतिशय लोकप्रिय आहे. आपल्याकडे काय होतं, विद्यार्थिनी BCom झाल्यानंतर पालकांचा असा ओढा असतो की लवकरात लवकर हिचं लग्न करावं आणि हिला सासरी पाठवावं. खूप जास्त वेळ त्यांच्याकडे नसतो. पालकांनी जर आपल्या मुलीला हे PBAचं करिअर दिलं, फक्त 9 महिन्यात होणारा कोर्स आहे हा, 9 महिन्याचा PBAचं करिअर केलं आणि तिने जर ट्रेनिंग जॉब्स आणि लग्न होईपर्यंत जॉबचा एक्सपिरियन्स घेतला तर लग्नानंतर तिच्या सासरी जाताना ती जर एक कमावती व्यक्ती म्हणून जर गेली तर तिचा स्वतःचा कॉन्फिडन्स, तिचा तिथे मिळणारा रिस्पेक्ट आणि
एक सिक्युरिटी ही खूप जास्त प्रमाणात असू शकते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गृहिणींसाठी बऱ्याच वेळेस काय होतं श्वेता की बीकॉम नंतर मुलींचं लगेच लग्न होतं आणि ते संसारात अडकतात. त्याच्यानंतर 5 ते 7 वर्ष ते संसाराच्या जबाबदारीमध्ये अडकलेले असतात. मुलं वगैरे मोठी होईपर्यंत त्यांना तिकडनं बाहेर पडता येत नाही. मात्र नंतर त्यांना काहीतरी करिअर डेव्हलप करण्याची गरज भासते. स्वतःची आयडेंटिटी बऱ्याच जणांना क्रिएट करायची असते किंवा बऱ्याच जणांना घरामध्ये आर्थिक मदत द्यायची असते. त्या गृहिणींसाठी मग एकच ऑप्शन उरतो की एकतर रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करायचा किंवा कुठेतरी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जॉब करायचा. मात्र त्या गृहिणींनी जर हा पीबीएचं करिअर केलं तर त्यांना एक अकाउंटंट असा एक रिस्पेक्टेबल जॉब मिळू शकतो आणि ह्याच्यामध्ये पुढे त्यांची भरपूर ग्रोथ होऊ शकते. मी खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामध्ये सांगू इच्छितो की आम्हाला असं आढळलं की एक स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस जे असतात त्यांच्या अकाउंट्स विभागामध्ये गृहिणींना खूप जास्त प्रिफरन्स दिलं जातं. एक मॅरिड हाऊसवाईफ जे असतात, मॅरिड लेडीज जे असतात आणि त्या जर अकाउंटिंगच्या पोस्टमध्ये असतात तर त्यांना खूप जास्त प्रिफरन्स दिला जातो. सो अशा प्रकारे गृहिणींसाठी एक करिअर अतिशय उपयुक्त आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं ज्या अर्थी तुम्ही म्हणालात की गृहिणी असो, मुली असो, विद्यार्थी दशेतले कोणी विद्यार्थी असो किंवा अगदी रिटायरमेंट नंतर सुद्धा पीबीएचा कोर्स करून अशा प्रकारे यामध्ये करिअर घडवणं जे शक्य होऊ शकतं. पण या कोर्स नंतर मग काय सर्टिफिकेट्स मिळणार आणि मग या सर्टिफिकेट्सचा सीव्ही मध्ये जर विचार करायचा झाला तर किती हे वजनदार होऊ शकतं? श्वेता, एकतर आयटॅप इन्स्टिट्यूट तुम्हाला प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट म्हणून सर्टिफिकेट देतच. आज शेकडो विद्यार्थी पीबीए होऊन बऱ्याचशा कंपन्यांमध्ये जॉब करत असल्यामुळं ह्या कंपन्यांची स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते की तुम्ही जर पीबीए केलेला असेल तरच आम्ही तुम्हाला जॉब देणार. आज L&T, TCS अशा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये पीबीए स्टुडंट्सला घेतलं जातं आणि त्यांना स्पेसिफिक सांगितलं जातं की जर पीबीएचा कोर्स तुमचा असेल तर तुम्हाला इथे जॉब मिळू शकेल म्हणून. ह्याच्यामध्ये पीबीएचं सर्टिफिकेट तर दिलं जातच, पण ह्याच्याशिवाय महाराष्ट्र शासनाचं एक टॅक्स अँड फायनान्स मॅनेजमेंट असिस्टंट ह्या नावाचं पण महाराष्ट्र शासनाचं सर्टिफिकेट पीबीए स्टुडंट द्यायचं. तो पूर्ण अभ्यासक्रम पीबीएच्या अभ्यासक्रममध्ये कव्हर होऊन त्यांना हे वेगळं महाराष्ट्र शासनाचं गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट पण त्याच्यात मिळतं. नक्कीच खऱ्या अर्थानं अशा प्रकारे कॉमर्स क्षेत्रामध्ये एक वेगळी वाट, वेगळी दिशा या पीबीएच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळू शकते. तुम्हाला सुद्धा या संदर्भात काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला फोन करू शकता. तुमच्या फोनशी आम्ही वाट पाहतोय. कॉमर्सच्या क्षेत्रातील विविध वेगवेगळ्या वाटा ज्या आहेत त्या आपण जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पंकज मानधने सर. आपण पीबीए या क्षेत्रासंबंधित सध्या चर्चा करत आहोत. एकंदर आयटॅप या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही पीबीए मधले वेगवेगळे कोर्सेस जे शिकवता, याची आणखीन काय वैशिष्ट्य आहे? श्वेता, आज कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर त्या करिअरच्या नॉलेजपेक्षा पुढे जाऊन विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा खूप महत्वाचा भाग ह्या सगळ्या गोष्टीला जोडला गेलेला आहे. फक्त नॉलेज त्या गोष्टीचा असून उपयोग नाहीये, त्याच्यासोबत त्यांना सॉफ्ट स्किल असणं माहीत असणं खूप जास्त गरजेचं. पीबीए मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे ह्या विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स कसा डेव्हलप होईल, ह्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट कसं करता येईल त्याचं प्रामुख्यानं उपयोग करून घेतो. ह्यांना आठवड्यात कंपल्सरी प्रत्येकाला प्रेझेंटेशन्स द्यायला लागतात आणि त्याच्यासोबत अतिशय छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. ॲज सिम्पल ॲज तुम्ही फायलिंग कसं केलं पाहिजे, स्टेपल्स कसं केलं पाहिजे, तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं केलं पाहिजे, ऑफिसमध्ये असताना तुम्ही राहिलं कसं पाहिजे, फोनवर कसं बोललं पाहिजे, इतनं ह्या छोट्या छोट्या गोष्टीपासून आम्ही विद्यार्थ्यांना तयार करतो, त्या विद्यार्थ्यांना त्याचं ट्रेनिंग देतो. त्याच्याशिवाय अतिशय महत्वाची आम्ही एक ऍक्टिव्हिटी करतो, त्याचं नाव आहे लाईफ टाईम फ्री रिचार्ज, LFR म्हणून आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. यामध्ये काय होतं ना की आमचा पीबीएचं जे करिअर आहे हे खूप डेव्हलपिंग करिअर आहे, अतिशय चॅलेंजिंग करिअर आहे. ह्याच्यात सतत वेगवेगळे बदल होत असतात. आपण आता अर्थमंत्र्यांनी बजेट दिलं, वेगवेगळे टॅक्सेसमध्ये चेंज होतात, बरोबर, स्ट्रक्चर्समध्ये चेंज होतात. त्याच्यामुळे काय होतं ना की विद्यार्थ्यांना नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं. आपण बघितलं LBT 2 वर्षापूर्वी आलं, तर त्याच्या अगोदर जे विद्यार्थी पीबीए करून गेले त्यांना तर त्याचं LBTचं काही नॉलेजच मिळायला शक्यता नाहीये. आम्ही त्यांच्यासाठी हे लाईफ टाईम फ्री रिचार्ज म्हणून एक उपक्रम चालवतो. ह्या दरम्यान आम्ही करतो की आमच्या सगळ्या एक्स स्टुडंटसाठी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक मोफत कार्यशाळा आयोजित केली जाते. हे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन जे अपडेशन आलेले आहेत, इंडस्ट्रीमधले वेगवेगळे कन्सल्टंट्स, एक्सपर्ट्स ही लोक येतात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, मोटिवेशनल सेशन करतात. मागचे 7 वर्ष झाली दर महिन्याच्या पहिल्या रविवारी अव्याहतपणे हा उपक्रम चालू आहे. ह्याचा विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा होतो. नक्कीच खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व विकास तर आहेच, याशिवाय बदलतं जे काही तंत्रज्ञान आहे या संदर्भात सुद्धा अपडेट या कोर्सच्या माध्यमातून वेळोवेळी सगळ्या विद्यार्थ्यांना मला वाटतं मिळत असतातच. एकंदर आयटॅप या संस्थेबद्दल बोलायचं झालं तर पीबीए संदर्भात मार्गदर्शन विद्यार्थ्यांना तुम्ही करत असता, पण फ्युचर प्लॅन्स नेमके या संस्थेचे काय आहेत? श्वेता, आम्ही जेव्हा आयटॅप इन्स्टिट्यूट चालू केली साधारणतः
7 वर्षापूर्वी, त्यावेळेस एकच उद्देश होता की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्राबद्दल नॉलेज द्यावं, ह्या क्षेत्राची माहिती द्यावी. मी चार्टर्ड अकाउंटंट असताना पण एक मिडल क्लास स्टुडंट आहे ज्यांचं ॲव्हरेज पर्सेंटेज 40% to 70% असेल, त्यांना ह्या क्षेत्रामध्ये घेऊन यावा असा उद्देश होता. आज आमच्याकडे काय होतं, आमच्याकडे फक्त 3 ब्रँचेस आहेत, पुणे, औरंगाबाद आणि चिंचवडमध्ये, आणि वेगवेगळ्या शहरातनं विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये येऊन हे कोर्सेस करायला लागतात. सो मुंबईमधनं कित्येक विद्यार्थी पुण्याला येतात फक्त हे कोर्स करण्यासाठी, हॉस्टेलमध्ये राहतात, पेइंग गेस्ट म्हणून राहतात. नागपूर, कोल्हापूर, नाशिक ह्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं विद्यार्थ्यांना पुणे आणि औरंगाबादला यायला लागतं. आमच्या फ्युचरमध्ये याचं एक्सपान्शन करून मुंबई आणि प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये आयटॅपची ब्रँच करून ह्या अकाउंटंट्सचं करिअर घडवण्याचं आहे विद्यार्थ्यांना. आणि आम्हाला पुढच्या 10 वर्षांमध्ये अकाउंटंट्स आणि PBA ह्या स्टुडंटची एक फौज उभा करायची आहे, असा आमचा आयटॅपच्या माध्यमातून एक निश्चय आम्ही केलेला आहे. नक्कीच, खऱ्या अर्थानं तुम्ही काउन्सिलर सुद्धा आहात. तर कॉमर्स या क्षेत्रामध्ये करिअर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय नेमका संदेश द्याल, कशा प्रकारे मार्गदर्शन कराल? श्वेता, मी विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की कोर्सेस बरीचशी असतात. आज एज्युकेशनचं खूप जास्त बाजारीकरण झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक करिअर निवडणं गरजेचं. आपण कित्येक लोक बघतो की जॉब करत आहेत पण काही ना काही कारणामुळे त्या जॉबमध्ये खुश नाहीये, एक रिस्पेक्ट मिळत नाही किंवा सिक्युरिटी नाही किंवा सॅलरी वाढत नाही, वेगवेगळ्या कारणामुळे. आणि याचं महत्वाचं कारण असू शकतं की करिअर व्यवस्थित निवडलेलं नाहीये. विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः कॉमर्समधल्या विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना अतिशय काळजीपूर्वक राहावं आणि खूप मोठ्या मोठ्या करिअरच्या मागे न धावता जर गरज असेल तर अशा कमी वेळेत आणि कमी खर्चात होणाऱ्या पण ज्याला खूप चांगलं फ्युचर असू शकेल अशा करिअर कडे बघू शकता. आणि PBA हा नक्कीच त्याला खूप चांगला पर्याय असा राहू शकतो. प्रोफेशनल बिझनेस अकाउंट असं या PBAचं वर्णन खरं तर करता येईल. PBA मध्ये करिअर करायचं आहे पण सध्या जॉब काही जणांचा चालू असेल आणि तरी सुद्धा त्यांना हा कोर्स करायचा असेल तर मग त्यांच्यासाठी काय प्रोव्हिजन आहे? श्वेता, बरीचशी लोक आज जेव्हा PBAचं जॉब करतात त्यावेळेस काय होतं ना की BCom झालेलं असतं आणि लगेचच ती जॉबला लागतात आणि एक 4-5 वर्षात त्यांची सॅलरी 10,000, 12,000, 15,000 होते. पण त्याच्यानंतर एक स्टॅग्नन्सी येऊन जाते, एक स्थिरता येऊन जाते, ती सॅलरी त्या प्रमाणात वाढत नाही. आमच्याकडे 10 वर्ष जॉब करून पण विद्यार्थ्यांना 10,000, 12,000, 15,000च पगार असतो. मग अशा लोकांनी PBAचं जर एज्युकेशन घेतलं, एक प्रोफेशनल नॉलेज घेतलं, ही वेगवेगळ्या प्रकारची टॅक्सेसची रिटर्न फाईल कशी केली जातात, रिटर्न्स, टॅक्स पेमेंट्स, या सगळ्या गोष्टींचं कॉमर्स यांचं जर नॉलेज घेतलं तर ह्यांची खूप चांगली पुढे डेव्हलपमेंट होते. आमच्याकडे कित्येक एक्झाम्पल असे आहेत. आमच्याकडे सुधा कुलकर्णी म्हणून मॅडम होत्या, वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी PBAचं करिअर केलं. त्या जवळपास 20 वर्ष अकाउंटंट म्हणून काम करत होत्या, तरी त्यांना एक 10 की 12,000 रुपये फक्त पगार होता. त्यांनी PBAचा कोर्स करून आज 3 वर्ष झाले. त्या 4 ठिकाणी ते व्हिजिटिंग अकाउंट मॅनेजर म्हणून काम करतात आणि त्यांची मंथली सॅलरी 45,000 रुपयात झालेली आहे. सो जे वर्किंगचे लोक आहेत आणि ज्यांना अशी एक स्टॅग्नन्सी आली आहे, करिअरमध्ये ग्रोथ होत नाही, आणि फक्त अकाउंट क्षेत्र नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर काम करत असाल तर तुम्ही नक्कीच PBAचं करिअर हे खूप चांगला पर्याय आणि तुमच्या करिअरला एक गती आणण्यासाठी एक याला चांगला पर्याय म्हणून याच्याकडे बघू शकता. नक्कीच, खऱ्या अर्थानं फक्त जर नॉलेज म्हणून जर या प्रोफेशनकडे पाहायचं झालं तर मग कसा याचा उपयोग होईल? श्वेता, आमच्याकडे खूप विद्यार्थी येतात की ते सांगतात सर आम्हाला ह्याच्यामध्ये जॉब नाही पाहिजे, आम्हाला ह्याच्यामध्ये पुढे ह्याच्यात करिअर करायचं नाही, मला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे किंवा फॅमिलीमध्ये बिझनेसमध्ये जॉईन व्हायचं आहे. बरीच ही विद्यार्थी फक्त ह्याच्यासाठी येतात की वेगळ्या प्रकारचं टॅक्सेशन आणि अकाउंट्स ह्याचं नॉलेज आज घरामधल्या एका व्यक्तीला असणं खूप गरजेचं आहे. आम्ही आमच्या क्लायंट्समध्ये बघतो की एवढी टॅक्सेसचे कॉम्प्लिकेशन्स वाढलेले आहेत की घरातला एक व्यक्ती कमीत कमी ह्या टॅक्सेशनच्या याच्यामध्ये अडकलेला असतो. सो मुलांनी जर हे पूर्ण एज्युकेशन घेऊन जर त्यांच्या बिझनेसमध्ये गेले, त्यांच्या व्यवसायामध्ये गेले तर त्यांना खूप चांगला याचा फायदा. नक्कीच, खऱ्या अर्थानं पैसा घरात येत असतो, मात्र तो टिकवणं आणि कशा प्रकारे टिकवणं हेही महत्वाचं आहे. आणि हे मला वाटतं कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना किंवा गृहिणींना शिकता येऊ शकतं. जर आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल